नमस्कार, मी रेणुका टिकारे केळकर. क्लासिकल कथक या आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या ट्युटोरियलमध्ये आपण असंयुक्त मुद्रा म्हणजे एका हाताने केलेल्या मुद्रांचा अभ्यास केला. आता आपण संयुक्त मुद्रा म्हणजे दोन्ही हातांनी मिळून केलेल्या मुद्रा या शिकणार आहोत. यात आता मुद्रा आणि त्याचे विनियोग बघूया. अंजली देवाला गुरूंना नमस्कार करण्यासाठी. कपोत कपोत नमस्कार करण्यासाठी, नम्रपणा दाखवण्यासाठी. कर्कट कर्कट पोट दाखवण्यासाठी किंवा झाडाच्या फांद्या वाकवण्यासाठी. स्वस्तिक स्वस्तिक अडवण्यासाठी किंवा नाही म्हणण्यासाठी. डोला डोला नाट्यारंभाच्या वेळेला वापरला जातो. पुष्पपुट पुष्पपुट ओंजळीत काही घेण्यासाठी, जसं की पाणी किंवा फळ. उत्संग उत्संग किंवा उत्संग हे मिठी मारण्यासाठी किंवा लज्जा दाखवण्यासाठी. शिवलिंग 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 दाखवण्यासाठी. कटकावर्धन कटकावर्धन भक्ती किंवा लग्न दाखवण्यासाठी. कर्तरी स्वस्तिक कर्तरी स्वस्तिक मोठे झाड किंवा झाडाच्या फांद्या दाखवण्यासाठी. शकट शकट राक्षस किंवा मोठे डोळे दाखवण्यासाठी. शंख शंख हे याप्रमाणे दाखवलं जातं. शंख शंख दाखवण्यासाठी. चक्र 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 दाखवण्यासाठी. संपुट संपुट एखादी वस्तू लपवलेली आहे हे दाखवण्यासाठी. पाश पाश साखळी किंवा आपापसातली भांडणं दाखवण्यासाठी. किलक किलक प्रेमाचा संवाद किंवा विनोदी असं काहीतरी सांगण्यासाठी. मत्स्य मत्स्य मासा दाखवण्यासाठी. कूर्म कूर्म कासव दाखवण्यासाठी. वराह 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 म्हणजेच डुक्कर दाखवण्यासाठी. गरुड 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 किंवा अन्य पक्षी दाखवण्यासाठी. नागबंध नागबंध नागांची गुंफण दाखवण्यासाठी. खटवा खटवा पूल किंवा पलंग दाखवण्यासाठी. भेरुंड भेरुंड पक्ष्यांची जोडी दाखवण्यासाठी. अवहित अवहित प्रेम दाखवण्यासाठी किंवा चेंडू खेळताना दाखवण्यासाठी. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त मुद्रांबद्दल जाणून घेतलं. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण असंयुक्त मुद्रांबद्दलही जाणून घेतलं. मुद्रा हा विषय असा आहे की आपण आपल्या दैनंदिन जीवनात याचा वापर करत असतो, फक्त आपल्याला त्या मुद्राचं शास्त्रातलं नाव माहिती नसतं. आमचा हा लहान प्रयत्न होता की फक्त नृत्य शिकणाऱ्यांनाच नाही, तर नृत्याबद्दल फक्त आवड असलेल्या लोकांनाही मुद्रांबद्दल थोडीशी माहिती व्हावी. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.